आमच्या बटाट्याच्या चाळीत सगळ्या चळवळी होतात. लोकशाहीमध्ये जागृत लोकशाही या शब्दप्रयोगाला काही एक विशेष मोल आहे आणि बटाट्याच्या चाळीतल्या या चळवळींच्यामुळे बटाट्याचीच काय पण आसपासच्या 2-5 चाळी सदैव जागृतच असतात. एक तर रात्री वरदाबाईंची गाण्याची तालीम, सकाळी समेळ काकांची म्हणजे न्यू गजकर्ण फार्मसीतले त्यांची एकतारीवरती भजनं, दुपारी पोरांना झोपवण्याच्या निमित्ताने गायलेले पाळणे आणि दिवसभर जवळजवळ प्रत्येक नंबरातून ऐकू येणारी भावगीतं, यामुळे जागरूकता हा आमच्या चाळीचा स्थायी भाव आहे. संगीताखेरीज मग नळावरच्या भांड्यांच्या आवाजाशी स्पर्धा करणारे तात्विक मतभेद वगैरे तेही सगळं काही आहे. पण गेले काही महिने चाळ मात्र पूर्वीसारखी नांदत नाही असं दिसायला लागलं. काही निराळेच वारे चाळीत व्हायला लागले. बटाट्याच्या चाळीत वारे वाहिलेले हे असेच, हे पहिलेच. या पलीकडे वाऱ्याचा आणि चाळीचा तसा काही संबंध नाही. पूर्वी चाळीमध्ये मतभेद होते पण ते तपशिलाच्या स्वरूपाचे होते. म्हणजे असं की प्राध्यापक नागोतात्या आढ्यांच्या स्वभावाला स्पष्ट वक्तेपणा म्हणावं की आगाऊपणा म्हणावं, गुप्त्यांची कुमुद ही चंदू भाटकरचा हात धरून गेली म्हणावं की तिचा प्रेमविवाह झाला म्हणावं, द्वारकानाथ गुप्त्याला स्टोअर किपरची जागा मिळाली की कॅशियरची, आत्ताशा वेणाक्कांचं चंद्रामावशींशी सूत जमलंय का मेथकूट, बाबलीबाई त्रिलोकेकर आणि गुलाबबाई मानकामे यांची जात एकच की नुसता पोटभेद. असा केवळ तपशिलातला फरक होता. पण आताच्या खोल्या खोल्यामधून तुमचं आमचं पटणं शक्य नाही आहे. मग जा हवं तर मफतलाल पार्कात राहायला. वरच्या मजल्यावर आता म्हणजे काय स्वर्गाला नाही हात लागत, तळ मजला म्हणजे काय रवरव नरक नाही. असली स्फोटक वाक्य चाळीच्या फटीफटीतून आणि शेजाऱ्या शेजाऱ्यातून घुमायला लागली. त्यातून बटाट्याच्या चाळीचा आद्य मालक धुळा नामा बटाटे यांच्या वंशजांनी बहुतेक श्रीमंतांचे वंशज पुढे पुढे जे करतात ते धंदे केले आणि त्यामुळे त्या चाळीच्या मालकीचाही खांदेपाळत होत होत चाळीची मालकी ही बटाटे घराण्यातून नुकतीच मेंढे पाटलाच्या घराण्याकडे आली. मेंढे पाटील हे कोथिंबीरचे होलसेल मर्चंट. मालकीचा थारेपालट झाल्या दिवशी सगळ्या चाळीतल्या मंडळींना त्यांनी चाळ दिन साजरा करा म्हणून प्रोत्साहन दिलं. नवा मालक हा भलताच कमालीचा प्रेमळ निघाला. अगदी त्यांनी कुठल्याही अधिकारारूढ पक्षाला लाजेनी खाली पाहायला लावतील इतकी आश्वासनं चाळकरी मंडळींना दिली. प्रत्येक खोलीत पंखा, वॉश बेसिन, शौचकुंडाची सफाई, गॅलरीत दिवे, चाळीला तेलाचा रंग, फुटक्या फरशांची दुरुस्ती, काही पायऱ्या गायब होत्या त्या बसवणे, मधला चौक साफ करून तिथे बॅडमिंटन कोर्ट सुरू करणे, अशा अनेक सुधारणा जाहीर केल्या. इतकेच नव्हे तर चाळीतल्या मुलांची फुकट शिक्षणाची सोय, मुलींच्या लग्नांची तरतूद, प्रौढ स्त्रियांच्यासाठी शारीरिक शिक्षणाचे वर्ग आणि म्हणून मग पुरुषांच्यासाठी पळण्याच्या शर्यती, तरुणांना दर आठवड्याला फुकट सिनेमा, मुलींच्यासाठी भावगीत स्पर्धा, म्हाताऱ्यांच्यासाठी गुरुवारी प्रवचन आणि वृद्ध स्त्रियांच्यासाठी प्रापंचिक चर्चा मंडळ स्थापन करून द्यायची घोषणा केली. चाळीची अशी सर्वांगीण विकासाची कल्पना त्यांनी जाहीर केली. त्या दिवसापासून बटाट्याच्या चाळीत उत्साहाचं वारं खेळायला लागलं. चाळीत खेळलेलं कालमान पद्धतीप्रमाणे हे पहिलं वारं आणि असंतोषाचं मागवून. ह्या सुधारणा जाहीर करताना चाळीला गच्चीत जायचा एक छोटा जिना आजवर बंद होता तो सगळ्या चाळीला खुला करून देण्याची त्यांनी घोषणा केली. आणि इथे सगळं काही बिनसलं. वादाला तोंड फुटलं गच्ची कुणाची, गच्ची कुणाची या विषयावर. आणि तिन्ही मजल्यावरच्या लोकांची रणं माजली. एकच विषय, गच्ची कुणाची. आजवर हा जिना बंदच होता. त्यामुळे शतकानुशतकं चाळीत राहिलेल्या मंडळींना आपल्या चाळीला एक गच्ची आहे याची दाद सुद्धा नव्हती. पण नवीन मालक मेंढे पाटील यांनी गच्ची सकट बटाट्याची चाळ भाडी करूनच्या हवाली केल्याबरोबर गच्ची कुणाची, गच्ची कुणाची असल्या हैराण आरोळ्या चाळीतून अपरात्री रात्री उठायला लागल्या. गच्चीवरचा आपला हक्क साबित करण्यासाठी तिन्ही मजल्यावरचे मिळून 20-60 विराड्यातली मंडळी यांनी सगळ्यांनी गच्चीवरती तळच ठोकला. नवरे कचेरीला गेले की उन्हा पावसाला न जुमानता बायका मंडळी ते परत येईपर्यंत गच्चीत बसून राहू लागला. गच्ची रोको. संध्याकाळी पुरुष परतले की खो दिल्यासारख्या बायका नवऱ्यांना जागा करून देऊन आपापल्या बिराडात स्वयंपाक पाहण्यासाठी यायला लागल्या. 24 तास प्रत्येक बिराडातला कोणी ना कोणीतरी गच्चीत आपला बैठा संप करत बसलेला असायचा. दुसऱ्या माळ्यावरच्या लोकांचा दावा गच्ची आमची, कारण गच्चीत जायचा रस्ता आमच्या ऑफिसमधून आपल्या गॅलरीतून आहे. भौगोलिकदृष्ट्या गच्ची आमची आहे तर तळमजल्यावरचे भाडेकरू म्हणायचे आमच्या भिंतींच्या आधारावर तर सगळी चाळ उभी आहे. आता ही
तळमजल्यावरची मंडळी होती ना, ही जरा सधनपैकी होती. म्हणजे एका खोलीत बिऱ्हाड आणि समोरच्या खोलीमध्ये दुकान अशा थाटात राहणारी. त्यामुळे त्यांची पुरुष मंडळी तर सदैव घरातच असायची. त्यातून तळमजल्यावरचे 5-6 गाळे चापशी मुळशीच्या किराणा भुसार दुकानाने व्यापलेले होते. आणि चाळीचं भाडे वसूल करणारे गृहस्थ रामसहाय्य दुभे उर्फ भैया याच्याशी संगनमत करून तो वाणी सगळा तळमजला गिळंकृत करूनच बसला होता. त्यामुळे बाकीचे सगळे त्याचे पोट भाडे करून झाले होते. वास्तविक खुद्द चापशी हा चाळीत कधीच राहत नसे. बटाट्याच्या चाळीतला बटाटे हा जसा भूमितीतल्या त्रिकोणाप्रमाणे समजा हा बटाटे आहे अशा अध्यारत अवस्थेत असतो, त्याप्रमाणे चापशी ही व्यक्ती देखील व्यक्ती नसून एक अध्यारत काहीतरी संस्था वगैरे होती. तरी सुद्धा गच्ची ही मालक मेंढे पाटील यांनी केंद्रशासित करावी आणि स्वतःला भाड्याने द्यावी, म्हणजे धान्य वाळवण्यासाठी आपण तिचा उपयोग करू. त्या निमित्ताने 10-12 मंडळींना काम मिळेल आणि चाळीच्या आर्थिक अभिवृद्धीत भर पडेल असं त्याचं म्हणणं होतं असं कळलं. वास्तविक या बाबतीत त्याचं म्हणणं कधीच कळलं नाही. पण भैया हाच त्याच्या वतीने बोलायचा. बरं, चापशीचा गच्चीला विरोध म्हटल्याबरोबर सगळा तळमजला उलटला. चापशीच्या पोटभाडे करूमध्ये उजव्या हाताला आत्मसत्यवान माईनकराचं सत्यवान मटन प्लेट हाऊस होतं. आता ते सदैव चापशीच्या उधारीवर चाललेलं. त्यामुळे तो चूप. वास्तविक आत्मो हा तोंडाचा भयंकर जबरा. सदैव अमक्याचा खिमा करीन, तमक्याची सागुती करीन, याशिवाय त्याला भाषाच कळत नव्हती. संध्याकाळी दिवे लागणीनंतर शब्द जरी अस्खलित नसले तरी भावना अस्खलित असायच्या. अरे गच्ची काय यांच्या बापसाची काय, जादा बगबग करील कोण तर गच्चीसाठी खच्ची करीन. अरे अर्जुना, त्यांना बघ काय भेजा बिजा पाहिजे काय ते बघ ना. माय या तिथे काय ते हाटलत नोकरी करतोस का अज्जमती करतोस. गच्ची मिळवीन तर नावाचा आत्मू. असली भाषा. पण द्वारकानाथ गुप्ते गच्ची सकट बटाट्याची चाळ दिनाच्या सभेमध्ये भाषण कर म्हणून सांगायला गेले तर गुप्ते शेठ त्या भासण्या बिसण्याचं काम आमचा नाही. हा तुम्हाला सांगतो, अहो सुका मटण देऊ बांधून असं म्हणून मुद्दा डावलायला लागला. आत्मूची ही अवस्था. तर उजव्या हाताचा जगन्नाथ प्लंबर होता ना, तो इससे भी ज्यादा. हाय काय तर गच्चीत झालं. अरे साली पाण्याची टाकी आहे ती पण साली फुटकी. साली प्लंबर शिवाय पाहिजे कशाला गच्ची. लोकांना काय उडी मारून जीव द्यायला पाहिजे. त्याचा हा असा खुला विरोध. तिसरा म्हणजे ऑगस्टीन फर्टाडो, टेलर्स अँड आउटफिटर्स. आचार्य बाबा बर्वे त्याला ही गाच्चिक समस्या समजून द्यायला गेले तर एकदम काय सांगते रे तू असं करून एकदम त्याच्या आरेतुरावरच आला. वास्तविक फर्टाडोचा आचार्य बाबा बर्व्यांच्यावरती राग होता. तो निराळ्या कारणासाठी. कारण बाबा नुसता पंचा निसायचे आणि शाल पांघरायचे. त्यामुळे फर्टाडो उखडून होता त्यांच्यावरती. सगळ्या चाळीचा तो टेलर, पण बाबांना त्याच्या बाबतीत वचकून राहायचं काही काम नव्हतं. मात्र चाळीतला तो एकमेव ख्रिस्ती. त्यामुळे त्याचं मन आधी वळवलं पाहिजे ही बाबांची भूमिका. रविवारी सब्बात असतो ह्या पुस्तकी समजुतीने बाबा त्याला भेटायला गेले. त्यावेळेला फर्टाडो कुणाचा तरी गळा की खिसा कापत तोंडात चुट्ट्याची विडी आणि गळ्यात टेप घालून कामात गडलेला होता. फर्टाडोची बायको नवऱ्याच्या फाटक्या विजारीला ठिगळ जोडत होती. मोठा पेद्रू होता. तो ट्रम्पेटवर किती भयंकर सूर निघू शकतात हे सगळ्या जगाला पटवत होता. बाबा बर्व्यांना फर्टाडोच्या दुकानात शिरताना पाहून सगळं आसमंत दचकलो. फर्टाडोच्या दुकानात बाबा बर्वे म्हणजे मासळी बाजारात पावशांच्या काकू, किंवा संस्कृत पाठशाळेमध्ये सोकाजी नाना त्रिलोकेकर, किंवा आखाड्यामध्ये एच मंगेशराव हे शिरण्यापैकी होतं. खुद्द फर्टाडो देखील 3 ताड उडाला आणि त्याच्या तोंडातली ती चुट्ट्याची जळती विडी समोरच्या कोटावर पडून कॉलर जळाली. फर्टाडोच्या बायकोच्या बोटात सुई गेली आणि ती कोकणीत किंचाळली आणि पेद्रूच्या ट्रम्पेटमधून चक्क आड्याण्याचे सूर निघून गेले. गुड मॉर्निंग मिस्टर फर्टाडो. बाबा बर्वे आपल्या आचार्य ढंगाच्या मऊ मुलायम पातळ स्वरामध्ये अभिवादन करते झाले. गुड मॉर्निंग पेद्रू, तू भीतर बसलाय किती करतोय. आपल्या ट्रम्पेटवाल्या मुलाला हात पिटाळून फर्टाडोनी बाबांना खुर्ची दिली. बोस बोस रे बोरवे बोस. फर्टाडोला आपलं नाव ठाऊक आहे ह्या कल्पनेने बाबांच्या अंगावर मुठभर मांस चढलं. आश्चर्याचा भर ओसरल्यानंतर फर्टाडोच्या कोकणी चेहऱ्यावर एक मिस्किल स्मिताची रेषा उमटली आणि त्यांनी बाबांना विचारलं, सूट शिवतो काय रे बर्वे. फर्टाडोची ही एकेरी बाबांना रुचली नाही, पण त्याचं ते भाषिक अज्ञान ध्यानात घेऊन बाबांनीही त्याच्या विनोदाचा अगदी एक आपल्याला अनुभव आला म्हणून एक सर्वोदयी हसण्याचा प्रयत्न. मिस्टर फर्टाडो
चर्चमध्ये गेला नाही वाटतं आज. धार्मिक भावनांना आवाहन करून आध्यात्मिक पातळीवरून हा गाच्चिक प्रश्न सोडवायचा असा बाबांचा निश्चय होता. खास अगदी गोव्याचे तुच्छतादर्शक उद्गार. किती रे टाइम कोणाला असतो रे इकडे, माझा वाईफ जातो चर्चात, मी का बायको काय रे, मी कोणाचा डेथ झाला नाही तर वेडिंग असला तर जातो, ते बी हल्ली जात नाही. साला नो ड्रिंक्स नो नथिंग, कशाला उगीच जायचं, साला वाय वेस्ट टाइम साला चर्चात आणि इकडे तिकडे जाऊन. ते ठीक आहे, पण आत्म्याची उन्नती करायला नको का? आत्मो साला दांबी सांगा तुला सांगतो. साला 2 प्लेट खिमा मागतो तर कॅश पैसा मागतो कॅश, आणि अजून माझा सिल्कचा शर्टचा शिलाई देत नाही बास्टर्डचा. हृदयस्थ आत्मा आणि हॉटेलवाला आत्मू यांच्यात फरटाडूने केलेला घोटाळा बाबा बर्व्यांच्या ध्यानात आला आणि त्यांनी सोल हा शब्द वापरून तोच प्रश्न टाकला. पण फरटाडूच्या डोक्यामध्ये काही प्रकाश पडेना. शेवटी सरळ त्यांनी गच्चीचा प्रश्न केला. काय रे इथे टेरेस कोणाला पाहिजे रे, तू काय तिथे लोळेल काय रे जाऊन? मी ते काय नाही वरी करत नाही बाबा. अरे माझ्या फादर पासून मी इथे राहतो, चला कोण बघीच टेरेसवर वगैरे जातो रे, तू उगीच झगडी कशाला करता रे तुम्ही? तुला काय तुझा धंदा नाही, तू तुझा धंदा कर, मी माझा धंदा करतो. तू काय धंदा करतो रे बर्वे? हा प्रश्न जगात कधी कोणीही कुठल्याही आचार्याला विचारलेला नव्हता. बाबा बर्वे गारठलेच. माझा धंदा जगात सद्भाव निर्माण करणं हा आहे. हा धंदा काय आहे हे फरटाडूच्या काही लक्षात आलं नाही, पण काहीतरी तयार करायचा धंदा आहे एवढं त्याच्या ध्यानात आलं. आणि हा सोल एजन्सी आहे काय रे तुझ्याकडे? सोल एजन्सी? हो, एका अर्थी सोल एजन्सीच. बाबांनी सोल शब्दावर कोटी केली, पण ती कोटी ऐकायला फरटाडू, त्याची ती बायको, तो पेद्रू आणि पेद्रूचा धाकटा डुमीन ही मंडळी असल्यामुळे ती कोटी आणि बाबांची सद्भाव वृद्धी मिशनची पहिली फेर दोन्ही फुकट. मात्र फरटाडूवर जरी त्या मिशनचा परिणाम झाला नाही तरी इथून चळवळीला तोंड लागलं. त्याला कारण आमच्या चाळीतले साहित्यिक म्हाळसाकांत पोंभुर्पेकर. वास्तविक बटाट्याच्या चाळीत निष्काम साहित्य सेवा करताना गेल्याच वर्षी पोंभुर्पेकराचे हात भाजलेले होते, पण प्रसंग शूराला धीर देतो या न्यायाने बटाट्याच्या चाळीतल्या या प्रसंगाने म्हाळसाकांत पोंभुर्पेकराच्या लेखणीला जोर चढला पुन्हा एकदा, आणि त्यांनी चाळीय चळवळीला प्रोत्साहन देऊन चाळीय जीवनामध्ये चैतन्य उत्पन्न करण्याच्या उदात्त आणि पवित्र हेतूने चाळ भैरव नावाचा एक सायक्लोस्टाईल साप्ताहिक काढायचा त्यांनी निर्णय जाहीर केला. गच्ची कुणाची? चाळकऱ्यांची हा पहिला अग्रलेख. हा 3 मजल्यावर गाजला. त्यातले सगळे उतारे काही सांगता येणं शक्य नाही, पण नुसते अग्रलेख काय भयंकर होते बघा. गच्चीसाठी स्वातंत्र्याची खच्ची, चापशीला टापशी गुंडाळा, चाळकऱ्यानो वाचाळतेहून कृती श्रेष्ठ, मेंढे पाटील आणि मेंढरे वगैरे वगैरे वगैरे. चाळीतल्या भिंतीवर, गॅलरीमधून, खिडक्या दारावर खडूनी गच्ची सकट बटाट्याची चाळ झालीच पाहिजे अशी घोषवाक्य लिहिण्यात आली. गच्ची कुणाची? आमची, नाही कुणाच्या बापाची वगैरे घोषणाही सुरू झाल्या. दुसऱ्या आणि पहिल्या मजल्यावरच्या लोकांनी संयुक्त आघाडी उघडली, तर चापशीच्या छुप्या नेतृत्वाखाली आत्मू माईंडकर, जगन्नाथ प्लंबर आणि तळमजल्यावरचा डॉक्टर हातवळणे यांनी गच्ची ही मालकांनी स्वतःच्या ताब्यात ठेवून केंद्रशासित करावी असला एक डाव सुरू केला. वास्तविक डॉक्टर हातवळण्याचा बटाट्याच्या चाळीत फक्त दवाखाना होता, आणि हा काही वर्षापूर्वी समोरच्या चाळीमध्ये डॉक्टर रणबिशांच्या दवाखान्यात हा कंपाऊंडर होता हातवळण्या. रणबिशी डॉक्टरच्या मृत्यूनंतर त्यांचीच प्रिस्क्रिप्शन आणि दवाखान्यातल्या बाटल्या पळवून हा कंपाऊंडर डॉक्टर झाला समोर. संयुक्त दुमजली आघाडीची पहिली सभा आचार्य बाबा बर्व्यांच्या अध्यक्षपदाखाली चाळीच्या चौकात भरली. वास्तविक ही सभा गच्चीवर जाण्याच्या जिन्याच्या दाराला चापशीचा हस्तक रामसहाय्य दुबे उर्फ भैया यांनी घातलेलं लठ्ठ कुलूप फोडून गच्चीवर घ्यावी असं चाळीतल्या डाव्या गटाचं मत होतं. पण कोणत्याही हिंसक मार्गाचा अवलंब करायचा नाही अशी प्रतिज्ञा करून आचार्य बाबा बर्व्यांनी चळवळीची सूत्र आपल्या हातात घेतली. रात्री 9 वाजता चौकात सभेला सुरुवात झाली. मंडळींना जरा पोलीस बंदोबस्त वगैरे असायला पाहिजे होता असं खूप वाटत होतं, फार इच्छा होती. सभा सुरू होताना एक पोलीस आला सुद्धा होता, पण तो दुसऱ्या मजल्यावरच्या नाना सावंतांचा मेहुणा मालवणहून आलेलं काजूचं पार्सल आपल्या बहिणीला देण्यासाठी आला होता. सभेची सुरुवात प्रथम प्रार्थनेने व्हावी अशी सूचना अर्थात एच मंगेशरावांनी केली, आणि त्याप्रमाणे चाळीतले कवी नाथ लोणंदकर उर्फ रंगो विठ्ठल यांच्या गीतानी ती सुरुवात व्हायचं ठरलं.
एच मंगेशरावांचं म्युझिक आणि वर्धाबाईंचं गाणं एवढ्यानीच मेंढे पाटील वळणावर येतील असं पहिल्या मजल्यावरचे दाजी नेरुरकर कोणाच्या तरी कानात कुजबुजले. दाजीवर डिसिप्लिनरी ऍक्शन का घेऊ नये असा मंगेशरावांनी आणि नाथ लोणकरांनी आचार्य बाबा बर्व्यांना संयुक्त सवाल केला. पण दाजीने आपल्या कानावरती हात ठेवून मी कशाला बोलू, मी कशाला, माझं काय सांगले, मंगेशरावच्या गायना मी कशाला नाही म्हणेन, काय 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 नाही अशी पडक्या आवाजामध्ये नाकबोली दिल्याबरोबर प्रकरण मिटलं आणि शेवटी वर्धाबाईंच्या नमनाला सुरुवात झाली. उचलू या झेंडे या पहिल्या ललकारीने सगळी चाळ हादरली. मंगेशरावांनी जवळजवळ सगळे राग त्या गाण्यामध्ये कोंबले होते. एका रागातून दुसऱ्या रागात शिरताना रूळ बदलल्यावरती आगगाडीचा खडखडाट होतो ना तसा सुरांचा खडखडाट होत होता. इकडे वर्धाबाई म्हणजे मुक्त कंठाने गात होत्या. उचलू या झेंडे, तबल्यावरती स्वतः एच मंगेशराव आणि पेटीला काशीनाथ नाडकर्ण्याचा मुलगा. तो संबंध चाळीमध्ये काशीनाथ नाडकर्ण्याचा मुलगा म्हणूनच ओळखला जातो. मंगेशराव तबला वाजवताना त्याच्यावरती सारखं दातोट खात होते, कारण काशीनाथ नाडकर्ण्याचा मुलगा वर्धाबाईंनी उचलू या म्हटलं की झेंडे वाजवायचे, झेंडे वाजवतात. त्यामुळे मग मंगेशरावांचा ताल चुकायचा, ठेका चुकायचा. त्यातून काशीनाथ नाडकर्ण्यांचा मुलगा हा मंगेशरावांचा शिष्य. त्यामुळे गाणं चालू असताना इतकं करता रे तू, इतकं सिंपल वाजवायचं यांना झाल्या रे असं त्यांनी मधून मधून ओरडलेलं सुद्धा ऐकू येत होतं. पण मागे एकदा सांस्कृतिक सप्ताहामध्ये मंगेशरावांनी स्वतंत्र तबला वादन केलं होतं. त्यावेळी देखील ते धात्तीकडे तू नकत्तीन वगैरे असलं काहीतरी म्हणत असल्यामुळे मंडळींना तो त्यातलाच प्रकार असावा असं वाटत होतं. नमन जेमतेम पहिल्या कडव्यापर्यंत पोहोचलं आणि शेवटी काशीनाथ नाडकर्ण्याच्या मुलाची पेटी असह्य होऊन त्याला एका हाताने नुसता भाता फुंकायला ठेवलं आणि उजव्या हाताने पेटी आणि डाव्या हाताने डग्गा अशा थाटामध्ये वर्धाबाईंची साथ करायला एच मंगेशराव बसले. वर्धाबाईंनी गळा काढला, चाळकऱ्यानो एकजुटीने उचलून या झेंडे, हे म्युझिक यांचं मंगेशरावांचं. चाळकऱ्यानो एकजुटीने उचलू या झेंडे, सारे गप धसा धप गरेसा, सारे गसा धप 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 गरेसा, धप धप गरेसा चाललेलं होतं. आणि एकदम चाल बदलून नवे पातले मालक अमुच्या चाळीला आता, पद मप गम रे ग सारे निसा नसा निसा, हे चाळीला मालक लाभले म्हणून निसा धनी पद मप गम सारे सारे ग रे सा, गाडूनी दुहिला आणि का झडकरी पळवून द्या मेंढे, टन पळवून द्या मेंढे, टन पळवून द्या मेंढे, मेंढे मेंढे टॅन डूम. एकदाची पळवून द्या मेंढेला एकदम कडाडून टाळी झाली. पण त्यामुळे आपल्या गडबडीमध्ये या सगळ्या टाळ्याबिळ्यांच्या एक ब्युटिफुल म्युझिक पेस माझा वेस्ट झाला हो, म्हणून एकदम मंगेशराव कळवळले होते. नमनाला एच मंगेशरावांचं घडाभर रक्त आटलं आणि नमन पार पडलं. सुरुवातीला द्वारकानाथ गुप्त्यांनी आचार्य बाबा बर्व्यांनी या चळवळीचं नेतृत्व स्वीकारावं अशी सूचना करणारं भाषण केलं. अरे गच्चीचा प्रश्न हा आमचा जीवन मरणाचा प्रश्न आहे. काळस्थाच्या इबानाला, बाजीप्रभूच्या पुण्याईला, मुरारबाजीच्या त्यागाला स्मरून मी प्रतिज्ञा करतो की गच्ची सकट बटाट्याची चाळ ही आमची मागणी पुरी होईपर्यंत मी स्वस्थ राहणार नाही. ही जितकी फुगत जाईल तेवढी. माझी 2 महिन्याची अर्न लीव मी रोहायला न जाता चाळीच्या चळवळीसाठी खर्च करीन. टाळ्या. या चळवळीचं नेतृत्व आचार्य बाबा बर्वे यांनी स्वीकारलं पाहिजे. टाळ्या. आचार्यांची पुण्याई मोठी आहे. टाळ्या. त्यांचा त्याग अलौकिक आहे. टाळ्या. पुढे पुढे टाळ्या देणाऱ्यांचा उत्साह इतका वाढला की आधी टाळ्या आणि मग द्वारकानाथ गुप्त्याचं वाक्य असला प्रकार होऊ लागला. गुप्त्याच्या भाषणाला दुजोरा देण्यासाठी सोकाजी नाना त्रिलोकेकर उभे राहिले. बराच वेळ इंग्रजीतून बोलावा की मराठीतून याचा विचार करण्यात त्यांनी घालवला आणि सुरुवातीला एकदम फ्रेंड्स अशी सुरुवात केली आणि मराठीवर घसरले. सला आत्ता सर मिस्टर गुप्ते बोलला की सला वी मस्ट ऑल युनाइट अँड फाईट. सर ही गोष्ट आपण आपल्या माइंडमध्ये कीपअप करायला पाहिजे. काय सुरुवातीच्या बिगिनिंग मध्ये मिसेस हट्टंगडी जे गाणं बोलल्या त्यातलं मिनिंग आपण समजून घेतलं पाहिजे. काय की साला यू मस्ट युनाइट अँड फाईट.
चापशीची चालबाजी आपण टॉलरेट करून नाही चालणार. पण आपल्यापैकी काही लोक त्याच्यावर डान्स अटेंडन्स करतात. पण मी सांगतो चापशी साला तो लबाड आहे. आय डोंट केअर. आपण ते साला फ्रँक बोलतो. अरे हा वाण्या साला सगळा माल देतो तो साला रॉटन, एक पण वस्तू चांगली देत नाही. गेल्या संडेची गोष्ट आहे. साला आमच्या वाईफने बिर्याणी काय बनवली होती फर्स्ट क्लास. आमच्या कम्युनिटीच्या लोकांची, आमच्या फ्रेंडची कुठे चेन्नईला ट्रिप होती ना, तिकडे गेलो होतो आम्ही पिकनिकला. तर या चापशीनी साल्यानी दिल्ली राईस म्हणून ऑर्डिनरी कोळंबा राईस मारला गळ्यात. साली सगळी ट्रिप स्पॉइल केली. आणि हा आता आपल्या चाळीचा ओनर आहे, त्याचा राईट हँड मॅन आहे. हा डिझॉनेस्ट आहे. आपण टेरेसची स्ट्रगल जोरात चालवली पाहिजे. साली खुली हवा आहे ना, साली खुली हवा आम्ही नाही खायची तर कोणी खायची. आमचा फ्रेंड गुप्ते जे काय बोलला ना, दॅट इज करेक्ट. आचार्य बर्वे, आचार्य बाबा बर्वे हे आमचे लीडर होऊन दर्शन दाखवतील. हो मार्गदर्शन म्हणा आरोळी. अरे तेच ते इथं साला मराठी येते कोणाला. भरडामध्ये तर आमची सेकंड लँग्वेज नव्हती काय मराठी. आमची तर मीडियम सगळी इंग्लिशमध्ये होती माहिती आहे. पुरे याच्या आरोळ्या. हे पहा, हे साली युनिटी नाही आपल्यामध्ये, युनिटी नाही आपली, डिसिप्लिन नाही. इंग्लिश लोक होते तर काय साली डिसिप्लिन. साले बँकेत 10च्या ठोक्याला आम्ही सगळे हजर. आता काय नाही, ऑल गॉन. विषयाला धरून बोला. हे पहा, मी असं मध्ये मध्ये साला हॅकलिंग करून नाही हादरणार नाही. साला मी फ्रँक बोलणार. साला हेड क्लार्कला तापवतो मी माहिती आहे ऑफिसमध्ये. तुम्हाला भीतो काय? थापा मारू नका वगैरे. मिस्टर प्रेसिडेंट, आय वोंट अलाउ धिस. साली काय चाळ आहे का कबूतरखाना.